पाकिस्तानचं अस्तित्वच आम्ही मुसलमान सबब आम्ही कोणीतरी वेगळे ना, आम्ही ही जी संस्कृती आहे बहुविधतेने नटलेली, जी बहुविधतेचा स्वीकार करते, आदर करते, कारण तिला हे कळलंय की ती जी बहुविधता डायव्हर्सिटी आहे ही फक्त बाहेरची आहे, व्यक्त का अंतरी आम्ही सगळे एकच होतो. त्यामुळे त्या बहुविधतेचं स्वागत आहे. पण ते ह्या पाकिस्तानच्या मागचा जो इस्लामिक विचार आहे त्याला मान्य नाही आहे. त्याची एका ओळीचा सारांश आहे, आम्ही मुसलमान सबब आम्ही कोणीतरी वेगळे, आणि हे विशेषतः काफिर तर आमचे शत्रूच आहेत, हे पाकिस्तानचं डिफायनिंग तत्वज्ञान आहे. फाळणीची कहाणी सुद्धा त्यातनं उलगडते. 14 ऑगस्ट 1947. मी म्हणणार आहे फाळणीची सुरुवात 714 मध्ये होते. इसवी सन 714. हे भारतावरचं पहिलं इस्लामिक आक्रमण आहे सिंधमध्ये. आणि तुमचं माझंही दुर्दैवच की राजा दाहिरचा हा सेनापती मोहम्मद बिन कासिम याच्या सैन्याकडून पराभव झाला. तिथे पाकिस्तानच्या निर्मितीची सुरुवात आहे. आणि हा आमचा देव, आमचा धर्म, आमचा प्रेषित, त्याचं आमचं पुस्तक, आणि ते तुमच्या सगळ्यांच्यावर लादायचा आमचा हक्कच आहे, आमचं ते कर्तव्य आहे, अशा मांडणीतून जो ऐतिहासिक प्रवास चालू झाला त्याची वर्तमान काळातली लिगसी म्हणजे पाकिस्तान आहे. मग पुढे तो इसवी सन 1000च्या आसपासचा गझनीचा मोहम्मद असू दे, 1192-93 मधला मोहम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरी असू दे, आणि तुमच्या माझ्या दुर्दैवानी तिथपासून जे दिल्लीवर तर दिल्ली सल्तनत अशा घराण्यांची जी राज्य चालू झाली, सगळ्यांनी आपली राजवट इस्लामिक आहे हे जाहीर केलेलं होतं. राजवट इस्लामिक आहे हे जाहीर करण्याचा अर्थ आहे की फक्त इस्लाम धर्मालाच सरकारची मान्यता आहे, आणि दुसऱ्यांना मग फार तर घरात पाळा पण त्याच्याबद्दल तुमच्यावर अत्याचार होतील. ही जी जिझिया ही संकल्पना आहे इस्लामिक विचारात, की इस्लामिक राज्यामध्ये इस्लामेतरांना जर जगायचं असेल तर ते सरकारने तुमचं संरक्षण करावं म्हणून तुम्ही एक अतिशय अवजड कर द्यायचा, त्याचं नाव जिझिया. पुढे बाबर असू दे, त्याची सगळी मुघलांची औलाद असू दे, पहा तुम्ही की आत्ता सुद्धा पाकिस्तानची वेगवेगळी जी मिसाईल्स आहेत, नावं काय त्यांची, गझनी, घोरी, बाबर, म्हणजे ते लिगसी कोणती सांगतायत त्याचं आहे, त्याची आहेत. आपली काय आहेत, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, आकाश, पिनाक, म्हणजे भारतीय संस्कृतीतनं निर्माण होणे. पिनाक हे शंकराचं धनुष्य आहे, शंकराच्या धनुष्याला पिनाक हे नाव आहे. आपण आत्ता 2-3 दिवसांपूर्वी ज्या एका मिसाईलची टेस्ट घेतली त्याचं नाव प्रलय आहे. प्रलय असं त्या मिसाईलचं नाव आहे. म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना भारतीय संस्कृतीमधून येणाऱ्या आधुनिक काळामध्ये सुद्धा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीद्वारा सुद्धा व्यक्त होत आहेत. पण पाकिस्तान वारसा कोणाचा सांगतो, ज्यांनी ह्या देशावर सतत आक्रमणं केली, अत्याचार केले, लुटालूट केली, आया बहिणींच्या आबरू लुटल्या, मंदिरं तोडली, आणि छाती ठोकून ते सांगितलं. समकालीन दस्तावेज आहे त्या सगळ्यांचे. मी बोलतोय त्याची एकही कानामात्र वेलांटी सुद्धा माझ्या मनची नाही. याच्या विरुद्ध शिवाजी महाराज उभे राहिले म्हणून इथं बसलो होत आपण स्वतंत्र भारतात. ज्याचं नाव शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास, म्हणजे तो भारतीय संस्कृतीच्या जबरदस्त आणि यशस्वी फाईटबॅकचा इतिहास आहे. तो की तलवार घेऊन मराठे जे भारतभर गेले, अटकपासून कटकपर्यंत, आणि देशासाठी लढले, तो आपला पराक्रमाचा इतिहास. तो कुठलं तरी एक नुसतं राज्य निर्माण करावं, कोणाची तरी जहागीर निर्माण करावी म्हणून नाहीये, भारत देशासाठीच लढणे. शिवाजी महाराजांच्या तुमच्या माझ्या सुदैवानी 2 ठिकाणी स्पष्ट व्याख्या सांगितल्या आहेत त्यांनी. हिंदवी स्वराज्याची व्याख्या सांगितली. इकडे अफजल खानाला आता दुसऱ्या दिवशी भेटायचं होतं. आदल्या रात्री आपल्या सरदारांच्या बरोबर महाराज उद्या काय करायचं त्याची योजना सांगत होते, की एका वेळी 3 दिशांनी हल्ला चढवायचा आहे.
त्यांचा एक विश्वासू सरदार आहे रावजी सोमनाथ. तर महाराज हे सांगतायत तेव्हा रावजी सोमनाथांनी विचारलंय कुठवर जायचं. कुठवर जायचं अर्थ आहे की ठीक आहे, उद्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढू, हे विजापूरच्या आदिलशाहीवर एका वेळी 3 दिशांनी हल्ला चढवू, पण कुठवर जायचंय? काय की आपल्याला विजापूर जिंकायचंय का कोकण जिंकायचंय? कुठवर जायचं? रावजी सोमनाथाच्या या कुठवर जायचं प्रश्नाचं शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर मराठी बखरींमध्ये तसंच्या तसं नोंदवलेलं आहे. महाराजांचं वाक्य आहे, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हेतो श्रींची इच्छा. पुढे शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यावर जे युद्ध झालं, तर राजाराम जेव्हा छत्रपती होते त्यावेळी त्यांनी रामचंद्र पंत अमात्य यांना आदेश दिला की तुम्ही स्वतः थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज, तुम्ही त्यांना पाहिलंय, तुम्ही त्यांच्या तालमीत तयार झालात, तर त्यांची सगळी शिकवण सांगणारी आज्ञापत्र तुम्ही नीट एकत्र लिहून काढा. त्या आज्ञापत्रांच्या मध्ये सुद्धा वाक्य आहे, ते अंग थोडं फारसी अंगाने येणारं वाक्य आहे, पण आज्ञापत्रातलं सुद्धा वाक्य आहे, अहत पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हेतो श्रींची इच्छा. म्हणजे भारत काय आहे याची भारतीय संस्कृतीच्या मनात स्पष्ट कल्पना आहे की भारत म्हणजे नुसतं एका जमिनीचं नाव नाहीये. ते हजारो वर्ष ज्या जमिनीवर एक संस्कृती जन्माला आली, फुलली, बहरली, ती यश अपयशाच्या चक्रामधून जात राहिली, पण त्यावर मात करत दरवेळी नव्या स्वरूपाने प्रकट होत राहिली, ती आहे भारतीय संस्कृती. त्या संस्कृतीने उभं केलेलं हे राष्ट्र. आणि फाळणी ही दुःखद काय, तर ती नुसतं भौगोलिक तुकडे पडले ह्याकरता नाहीये, तर हजारो वर्षाची या देशाची सांस्कृतिक एकात्मता हे या अतिरेकी इस्लामिक मोहम्मद अली जिना आणि त्याचं मुस्लिम लीग आणि त्याला चालना देणारे खुनशी ब्रिटिशांचं जे धोरण होतं त्यांनी घडवून आणलं. म्हणून आहे की भारतीय या नात्याने आपण पारतंत्र्यात कसे गेलो हेही कधी विसरता कामा नये. असलेल्या स्वातंत्र्याचं रक्षण आणि नुसतं रक्षण नाही, संवर्धन करायचं असेल तर मग ही फाळणी का झाली आणि वर्तमान काळातला भारत सुद्धा त्या फाळणीची किंमत मोजतो आहे हे लक्षात घेऊन आत्ता भारताचे नागरिक, पण उद्या या देशामध्ये आमचा खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा उचलणारे युवक म्हणून आपण सगळ्यांनी जीवनात आपापल्या परीने काम करावं अशी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.